महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या शिक्षण विभागाचा शालार्थ आयडी घोटाळा सुमारे 500 कोटीच्या घरात जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आतापर्यंत या प्रकरणात निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्यासह इतर 12 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आली आहे। सतीश मेंढे हे भारतीय जनता पार्टीचे भंडारा गोंदिया लोकसभेचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे सख्खे भाऊ आहेत। सतीश मेंढे हे नागपूर माध्यमिक शिक्षण विभागात विभागीय उपसंचालक या पदावर सन 2019-20 या काळात कार्यरत होते। यानंतर सायबर पोलिसांनी शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आला याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचेही नाव पुढे आले आहे। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांचेही अटक वॉरंट काढत वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजीनगरातून अटक केली, तर सतीश मेंढे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे दाखल झाले होते। परंतु वैशाली जामदार यांना अटक झाल्याचे समजताच ते सुद्धा जिल्ह्यातून फरार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। किंबहुना ते कोर्टाच्या चक्रा सुद्धा मारत असतील। याच काळात लक्ष्मण मंदाम हा नागपूर विभागीय शिक्षण कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता। याला सोमवारी अटक करण्यात आली होती। लक्ष्मण मंदाम याने 1100 शालार्थ आयडी तयार केल्या आहेत। त्यापैकी 350 शालार्थ आयडी या योग्य आहेत, तर इतर 750 आयडी ह्या परस्पर बोगस तयार करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। ज्या विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरून इतर कम्प्युटरचा वापर करून मंदाम याने तयार केल्या होत्या। लक्ष्मण मंदाम याला अटक करताच त्याने पोलिसांसमोर पोपटासारखे बोलत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणजेच उपसंचालकांची नावे व त्यांचा काळा चिठ्ठा पोलिसांसमोर मांडला। वैशाली जामदार या 2021 ते 2023 या दरम्यान नागपूर उपसंचालक पदावर कार्यरत होत्या। त्यांच्या कार्यकाळात 211 बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान आता समोर आली आहे। एका शिक्षकाच्या नियुक्तीकरता किमान 30 ते 40 लाख एवढी रक्कम आकारण्यात येत होती। त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळ्यातील आर्थिक उलाढाल तब्बल 100 कोटींच्या वर असल्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासादरम्यान समोर आली आहे। तर एसआयटीच्या पथकाने या घोटाळ्यातील सहभागी शिक्षण उपसंचालकांच्या प्रत्येकी कार्यकाळात किती अशा शालार्थ आयडी तथा बोगस शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या या दिशेनेही तपासाला आता सुरुवात केली असून या आकड्यात आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यातील अटकेतील अधिकाऱ्यांची आता कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे। या संपूर्ण शालार्थ बोगस आयडी प्रकरणाला भंडारा जिल्ह्यातील पराग पुडके या मुख्याध्यापकाचा बोगस बनावट नियुक्तीनंतर सुरुवात झाली व त्यानंतरच भंडारा जिल्ह्यातील तत्कालीन शिक्षणाधिकारी असलेले रवींद्र सलामे हे भूमिगत झाले व कोर्टाच्या जामीन मिळण्यासाठी चक्रा मारू लागले। अद्यापही त्यांना या प्रकरणात अटक झाली नसली तरीही लवकरच त्यांना अटक होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। रवींद्र सलामे यांच्यासह आता वेतन विभागाचे वाघमारे व इतर काही साथीदार अद्यापही फरार आहेत। त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। या घोटाळ्याला खतपाणी घालणारे काही शिक्षणाधिकारी, शिक्षण संस्था संचालक, मुख्याध्यापक
बोगस शिक्षक आणि मध्यस्थी याही SITच्या रडारावर असल्याची माहिती आहे. आम्ही आपल्या दर्शकांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणात तुमच्यावरही कोणत्या प्रकारचा अन्याय झाला असल्यास किंवा एखाद्या अधिकाऱ्याला बोगस शालार्थ ID बनविण्याकरता किंवा शिक्षक भरतीकरिता एखाद्या अधिकाऱ्याने अथवा शिक्षक उपसंचालकाने पैसे घेतले असल्यास आपल्याकडे काही पुरावे असल्यास आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे. तुमचे नाव जर गुप्त ठेवायचे असल्यास तेही ठेवण्यात येईल. जर उघडपणे तक्रार करायची असल्यास संबंधित चौकशी अधिकाऱ्यांपर्यंत, तपासी पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आपली कागदपत्रे व तक्रार पोहोचविण्यास आम्ही तुम्हाला मदत करणार. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा.